नमस्कार मैत्रिणींनो, आजी नातू या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज मी एक छोटीशी बोधकथा सांगणार आहे. कथा खूप छान आहे. विषय आहे कर्म आणि पाप. कथा शेवटपर्यंत ऐका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग अधिक वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया. रोज एक भिकारी दारात जाऊन भिक्षा मागायचा आणि घरमालक बाहेर आल्यावर शिवीगाळ करून शिव्या द्यायचा. मरतो, काम का करत नाहीस, आयुष्यभर भीक मागत राहा. कधीकधी तो रागाच्या भरात त्याला ढकलूनही द्यायचा. पण भिकारी फक्त म्हणायचा, देव तुमच्या पापाची क्षमा करो. एके दिवशी सेठला खूप राग आला होता. बहुधा धंद्यात तोटा झाला असावा. तो भिकारी त्याच वेळी भीक मागायला आला. सेठने रागात थेट त्याच्यावर दगडच मारला. भिकाऱ्याच्या डोक्यातून रक्त वाहू लागले. तरीही तो देव तुझी पापे माफ करो असे म्हणून निघून गेला. शेठ रागातून थोडासा शांत झाला. विचार करू लागला की मी त्यालाही दगड मारला, पण त्याने फक्त प्रार्थना केली. यामागचं रहस्य काय आहे हे आपल्याला कळायलाच हवं. आणि तो त्या भिकाऱ्याच्या मागे जाऊ लागला. भिकारी कुठेही गेला तरी सेठ त्याच्या मागे जाऊ लागला. त्या भिकाऱ्याला कोणी भिक्षा दिली तर कोणीतरी त्याला मारायचे, अपमानित करायचे, शिवीगाळ करायचे. पण भिकारी एवढंच म्हणायला, देव तुमची पापे माफ करो. आता अंधार पडू लागला होता. तो भिकारी परत गेला. त्याचे घरी परत येत होता. सेठसुद्धा त्याच्या मागे होता. तो भिकारी आपल्या घरी परतला. एका तुटलेल्या खाटावर एक म्हातारी झोपली होती. ती एका भिकाऱ्याची बायको होती. तिच्या नवऱ्याला पाहताच ती उठली आणि पाहू लागली. त्या भिकेच्या भांड्यात फक्त अर्धी शिळी भाकरी होती. ती पाहताच म्हातारी म्हणाली, एवढंच आहे का आणि बाकी काही नाही? आणि तुमचे डोके कुठे फुटले? भिकारी म्हणाला, हो एवढंच. कुणी काही दिलं नाही. सगळ्यांनी शिव्या दिल्या, दगडफेक केली. त्यामुळेच माझं डोकं फुटलं. तो भिकारी पुन्हा म्हणाला, हे सगळं माझ्याच पापाचं फळ आहे. आठवत नाही का आपण किती श्रीमंत होतो? काही वर्षापूर्वी आमच्याकडे काय नव्हते. आपल्याकडे सर्व होते, पण आपण कधीच दान केलं नाही. तो आंधळा भिकारी आठवतो ना? म्हातारी बाईच्या डोळ्यात अश्रू आले आणि ती हो म्हणाली. आणि त्या आंधळ्या भिकाऱ्याची कशी चेष्टा करायची, भाकरीच्या जागी कोरे कागद कसे टाकायचे, त्याचा अपमान कसा करायचा, त्याला मारायचे किंवा कधी ढकलायचे. आता म्हातारी म्हणाली, मला आठवते सगळं कसं. मी सुद्धा त्याने रस्ता दाखवला नाही आणि जेव्हा कधी मी तिथे भाकरी मागायचो तेव्हा फक्त शिव्या दिल्या, एकदा वाटी फेकून दिली. आणि तो आंधळा भिकारी नेहमी म्हणायचा, देव तुझ्या पापाचा हिशोब घेईन. मी नाही. आज त्या भिकाऱ्याचा शाप आणि आपल्या दुःख झाले आणि दुःखात बुडलो. तेव्हा तो भिकारी म्हणाला, पण मी कोणाला शाप देत नाही. माझ्यावर कोणताही त्रास झाला तरी मी माझ्या ओठावर नेहमी आशीर्वादच असतो. असे वाईट दिवस मला दुसऱ्याला कोणाला पाहू नयेत. माझ्यावर अन्याय करणाऱ्यांना मी प्रार्थना करतो प्रत्येकासाठी, कारण त्यांना माहीत नाही की ते कोणते पाप करत आहेत. आपण भोगले तसे दुसऱ्यांना कोणालाही भोगावे लागू नये. म्हणून माझी स्वतःची अवस्था पाहून मनातून फक्त आशीर्वाद निघतात. सेठ गुपचूप सर्व ऐकत होता. आता त्याला सर्व काही समजले. म्हातारी बाई अर्धी रोटी एकत्र खाल्ली आणि परमेश्वराचा महिमा म्हणत झोपी गेली. दुसऱ्या दिवशी तो भिकारी इथे सेठला भीक मागायला गेला. सेठने भाकरी आधीच बाहेर ठेवली होती. त्याने ती भिकाऱ्याला दिली आणि हसतमुख आवाजात म्हणाला, माफ कर बाबा, चूक झाली. तो भिकारी म्हणाला, देव तुमचे भले करो, आणि तो निघून गेला. अशी कथा आहे. कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. बोध काय घ्यायचं आपल्याला तर सेठला एक गोष्ट समजली होती. माणसं फक्त आशीर्वाद देतात, शाप देतात, पण देव हे सगळं माणसाच्या कर्मानुसार करतो. शक्य असल्यास फक्त चांगले कर. जर तो परमेश्वर दिसत नसेल तर
काय झालं त्याच्याकडे सर्वांचे खाते पक्के आहेत. अशा पद्धतीने आपल्या कर्माचं फळ आपल्याला कधीही चुकत नाही आणि ते कोणत्याही रूपाने आपल्याला भोगावंच लागते. त्यासाठी आपण चांगलं कर्म करायचं आणि आपण फळसुद्धा चांगलंच घ्यायचं. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार.